राग, क्रोध आणि जळणे फळणे ही दुष्कर्मांची एक प्रवृत्ती आहे पहा. आणि म्हणून पवित्र बायबलमध्ये म्हटलेलं आहे, स्तोत्रसंहिता याचा 37वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळू फळू नको, अशाने दुष्कर्मांकडे प्रवृत्ती होते. आणि म्हणून राग हा आपले अंतःकरण विषाने भरून टाकणारे एक कडू मूळ आहे. आपल्याला न कळत अदृश्यपणे विष आपणामधून वाहत असते, हे आम्हाला समजत नसतं. लागतंय का? त्याद्वारे आपले व आपल्या शेजाऱ्याचे आणि त्यांच्या जीवनाचे आमच्याकडून फार मोठी हानी होऊन जाते. म्हणून आम्ही जर इतरांना क्षमा करण्याचा नाकार दिला किंवा आम्ही जर इतरांना दया केलेली नाहीये, तर देवाचे अंतःकरण, त्याचे जे द्वार आहे ते आमच्यासाठी बंद होऊन जाईल. म्हणून प्रत्येक भावाने बहिणीने, कोणीही व्यक्तिमत्व असो, राग, क्रोध आणि जळणे फळणे ही दुष्कर्मांची जी प्रवृत्ती आहे ती आम्ही नष्ट केली पाहिजे. गॉड ब्लेस यू.